नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या केमिस्ट्रीमध्ये हार्दिक स्वागत। मी प्राध्यापक पवार एजी। आपण एक 12वीचा महत्त्वाचा ऑर्गॅनिक केमिस्ट्री या सेक्शनचा एक महत्त्वाचा चॅप्टर आपण पाहतोय, अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स। अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स, त्याच्यामध्ये आपण पहिला पार्ट चालू केला आहे अल्कोहोल्स अँड फिनॉल्स। त्याच्यामध्ये पाठीमागच्या तासाला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल तयार करण्याच्या पद्धती पाहिल्या। त्याच्यानंतर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल। आता अल्कोहोल आणि फिनॉल तयार झाला, आता आपल्याला अल्कोहोल आणि फिनॉलचे काय करायचे आहेत, प्रॉपर्टीज बघायचे आहेत। मग त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज। पहिली प्रॉपर्टी आपण कुठली बघणार आहे, फिजिकल प्रॉपर्टीज। आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स, याच्यामध्ये आपण पहिली प्रॉपर्टी बघणार आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस। नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे जे दोन मॉलिक्यूल असतात। इंटरमॉलिक्यूल म्हणजे एकापेक्षा जास्त मॉलिक्यूल, त्याच्यामधला फोर्सचं नेचर कसं आहे त्याला आपण म्हणतो नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स। आता आपण अल्कोहोल आणि फिनॉलचा विचार केला तर अल्कोहोल आणि फिनॉल या दोन्हीमध्ये काय हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजे OH ग्रुप आहे। म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल हे काय असतात, पोलर मॉलिक्यूल असतात। कशामुळं, तर त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप असतो। म्हणजेच आपल्याला पहिली अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर फेरी पोलर मॉलिक्युल्स। म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल हे काय असतात, तर पोलर मॉलिक्यूल असतात। कशामुळं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप। ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सिल म्हणजे काय, OH ग्रुप। म्हणजे दोन्हीमध्ये काय असतो, हायड्रॉक्सिल ग्रुप असतो। हायड्रॉक्सिल ग्रुप असल्यामुळं त्याचं नेचर काय असतं, पोलर। आता हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हा हायड्रॉक्सिल ग्रुप काय केला जातो, तर एका इंटरमॉलिक्युलर फोर्सनं काय केला जातो, बॉन्डेड फॉर्ममध्ये असतो किंवा बॉन्डिंग फॉर्ममध्ये असतो। म्हणजे जे हायड्रॉक्सिल ग्रुप असतात ते हायड्रॉक्सिल ग्रुप एकमेकाशी कसे जोडले जातात, तर इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग। म्हणजेच द हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर हेल्ड टुगेदर किंवा बॉन्डेड, हेल्ड टुगेदर बाय स्ट्रॉंगली इंटरमॉलिक्युलर फोर्स। इंटरमॉलिक्युलर फोर्स दॅट इज हायड्रोजन बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्डिंग। म्हणजे जो हायड्रॉक्सिल ग्रुप असतो, अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, त्या अल्कोहोल आणि फिनॉल मध्ये स्ट्रॉंगली इंटरमॉलिक्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त मॉलिक्यूल असतात, ते हायड्रोजन बॉन्डिंगनं काय केलेले असतात, बॉन्डेड असतात किंवा एकमेकाला हेल्ड टुगेदर। आता बघा, जर आपण अल्कोहोल आणि फिनॉलचा विचार केला, समजा हायड्रोजन, ऑक्सिजन, अल्कोहोल हा एक अल्कोहोल मॉलिक्यूल आहे। आता इंटरमॉलिक्युलर आहे,
इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय, एकापेक्षा जास्त मॉलिक्यूल असतात. मग जर आपण समजा दुसरा मॉलिक्यूल घेतला, समजा इथं हायड्रोजन, इथं ऑक्सिजन आणि इथं आर. आता हा पोलर मॉलिक्यूल का म्हणतो आपण अल्कोहोलला, तर ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे त्याच्यावर चार्ज असतो मायनस, जे आपण डेल्टानं दाखवतो. आणि हायड्रोजनवर चार्ज असतो प्लस. प्लस मायनस म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पोलर. याच्यावर मायनस आणि याच्यावर काय आहे, प्लस. म्हणजे हे दोन मॉलिक्यूल आहेत. या दोन मॉलिक्यूलमध्ये काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणायचं याला. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे बघा, इंटर मॉलिक्युलर बॉन्ड किंवा फोर्स. कुठला बॉन्ड आहे, हायड्रोजन. दोन प्रकारचे हायड्रोजन बॉन्डिंग असतात, इंटर मॉलिक्युलर आणि इंट्रा मॉलिक्युलर. आता इंटर मॉलिक्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त मॉलिक्यूल, आणि इंट्रा म्हणजे काय, एकाच मॉलिक्यूलमध्ये. इथं काय आहे, इंटर मॉलिक्युलर म्हणून आपण काय घेतले, दोन अल्कोहोल घेतले. सिमिलरली असंच जर आपण फिनॉल घेतलं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, याच्यावर मायनस आणि याच्यावर काय आहे, प्लस. हा काय आहे, एक अल्कोहोल मॉलिक्यूल आहे, फिनॉल मॉलिक्यूल आहे. हा फिनॉल आहे. हे काय आहे, अल्कोहोल. दुसरा फिनॉल घेतला आपण इंटर मॉलिक्युलर, इथं ऑक्सिजन आणि इथं हायड्रोजन, याच्यावर मायनस चार्ज, याच्यावर प्लस चार्ज. दोन फिनॉल मॉलिक्यूल घेतल्यानंतर या दोन्हीमध्ये काय होतं, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे पहिलं आहे नेचर ऑफ इंटर मॉलिक्युलर फोर्स. इंटर मॉलिक्युलर फोर्सचं नेमकं नेचर कसं आहे, म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल हे काय असतात, पोलर मॉलिक्यूल, म्हणजे प्लस मायनस. आता त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप असल्यामुळं ते मॉलिक्यूल काय असतात, पोलर. आणि ते हायड्रॉक्सिल ग्रुप एकमेकाला कशाने जोडले जातात, इंटर मॉलिक्युलर फोर्स, म्हणजेच कुठला, हायड्रोजन बॉन्डिंग. आता इथं इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असतं. इंटर मॉलिक्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त मॉलिक्यूलमध्ये, म्हणून आपण दोन अल्कोहोल घेतले, दोन फिनॉलमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे आहे पहिली फिजिकल प्रॉपर्टी, नेचर ऑफ इंटर मॉलिक्युलर फोर्स. इंटर मॉलिक्युलर फोर्सचं नेचर कसं आहे, त्याच्यावरनं अल्कोहोल आणि फिनॉल. आता दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे, फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट. सेकंड, फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्था. आपल्याला माहित आहे फिजिकल स्टेट किती असतात, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, या वेगवेगळ्या काय आहेत त्याच्या फिजिकल स्टेट आहेत. आता जो अल्कोहोल असतो, तो जो अल्कोहोल आहे, लोअर अल्कोहोल आणि हायर अल्कोहोल असे दोन प्रकारचे असतात. जो लोअर अल्कोहोल आहे, तो लोअर अल्कोहोल काय असतो, कलरलेस आणि टॉक्सिक लिक्विड असतो. कलरलेस आणि काय असतो, टॉक्सिक लिक्विड. आणि त्याचा कलर कसा असतो, अल्कोहोलिक ओडर. त्याचा वास कसा असतो, अल्कोहोलिक. म्हणजे बघा, लोअर अल्कोहोल्स, जे लोअर अल्कोहोल्स आहेत ते कसे असतात, कलरलेस.
कसे असतात? रंगहीन, त्याला कुठल्याही प्रकारचा रंग नसतो. टॉक्सिक लिक्विड असतात ते, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये असतात. परंतु जे लोअर अल्कोहोल असतात ते लोअर अल्कोहोल कसे असतात? विषारी, आणि त्याचा जो स्मेल असतो किंवा जो ओडर असतो तो असतो अल्कोहोलिक ओडर, किंवा त्याला आपण म्हणतो स्मेल. ह्या त्याच्या काय आहेत? फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे जे लोअर अल्कोहोल्स आहेत कलरलेस असतात, टॉक्सिक लिक्विड असतात, आणि त्याचा ओडर कसा असतो? अल्कोहोलिक. आणि जे प्युअर फिनॉल असतात, प्युअर फिनॉल्स, प्युअर फिनॉल्स कसे असतात? कलरलेस. म्हणजे प्युअर फिनॉलला सुद्धा काय असतात? कलर नसतो. ते टॉक्सिक असतात. टॉक्सिक म्हणजे ते सुद्धा काय असतात? विषारी. आणि हे जे फिनॉल्स असतात ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. काय असतात? सॉलिड, ज्याचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो? कमी असतो. लो मेल्टिंग सॉलिड्स, लो मेल्टिंग सॉलिड्स. आणि त्याचा जो ओडर असतो तो असतो फिनॉलिक. फिनॉलिक किंवा त्यालाच म्हणायचं कार्बॉलिक ओडर. फिनॉललाच दुसरं नाव काय असतं? कार्बॉलिक ऍसिड. आपण पाठीमागं बघितलेलं आहे. म्हणजे फिजिकल स्टेट बघा, जे लोअर अल्कोहोल असतात ते असतात कलरलेस, टॉक्सिक लिक्विड असतात, आणि त्याचा ओडर किंवा स्मेल कसा असतो? अल्कोहोलिक. प्युअर फिनॉल कसे असतात? कलरलेस, टॉक्सिक, आणि ते सॉलिड स्टेटमध्ये असतात, परंतु त्याचा मेल्टिंग पॉइंट काय असतो? लो. मेल्टिंग पॉइंट कोणाला म्हणतो आपण बघितलेलं आहे. द टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आणि त्याचा फिनॉलिक किंवा कार्बॉलिक ओडर असतो. ही त्याची आहे फिजिकल स्टेट. म्हणजे ही आपली आहे दुसरी फिजिकल प्रॉपर्टीज. त्याचं नाव आहे फिजिकल स्टेट. आता फिजिकल स्टेट नंतर आपल्याला बघायचं आहे सोलिबिलिटी. थर्ड प्रॉपर्टी आहे सोलिबिलिटी. आता जी सोलिबिलिटी आहे ती सोलिबिलिटी कशावर अवलंबून असते? तर इंटरमॉलिक्युलर फोर्सवर. इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता जे लोअर अल्कोहोल असतात आणि जे फिनॉल्स असतात तर त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन विथ वॉटर, वॉटर बरोबर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करतात, त्यामुळं त्याची सोलिबिलिटी जास्त असते. म्हणजे ॲप्रिसेबली सोलिबल. कशामुळं? तर त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, पण कुणाबरोबर? वॉटर बरोबर. म्हणजेच आपल्याला इथं काय सांगता येईल? फिनॉल्स अँड लोअर अल्कोहोल्स सोलिबल, ते काय असतात? सोलिबल असतात. कशामुळं? ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. वॉटर बरोबर त्याची काय होते? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतो. म्हणून फिनॉल्स आणि जे लोअर अल्कोहोल असतात ते काय असतात? सोल्युबल असतात. म्हणजे पाण्यामध्ये ते काय असतात? सोल्युबल असतात. आता एक्झाम्पल बघा, आर ओ एच. ROH हा काय आहे? अल्कोहोल मॉलिक्यूल आहे. याच्यावर काय असतं? मायनस, आणि याच्यावर काय असतं? प्लस. हा अल्कोहोल मॉलिक्यूल आहे. आता याचं काय करायचं आहे? वॉटर बरोबर काय आहे? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग,
समजा इथं ऑक्सिजन आहे, इथं हायड्रोजन, वॉटर, याच्यावर चार्ज काय आहे मायनस, म्हणजे ऑक्सिजन काय आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग आता अल्कोहोल मधला हायड्रोजन आणि वॉटर मधला ऑक्सिजन याच्यामध्ये काय तयार होतं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. काय इंटरमॉलिक्युलर, इंटर म्हणजे एकापेक्षा जास्त, मग ते एकच मॉलिक्युल असतील किंवा वेगळे वेगळे असतील. पहिलं इंटरमॉलिक्युलर फोर्समध्ये आपण दोन्हीच्या दोन्ही अल्कोहोल घेतलं, दोन्हीच्या दोन्ही फिनॉल घेतलं, इथं एक अल्कोलाइन एक वॉटर आहे. किंवा या ठिकाणी आपल्याला जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचंही आपल्याला दाखवता येईल. समजा इथं ऑक्सिजन आणि हा वॉटर, याच्यावर मायनस आणि याच्यावर प्लस, याच्यामध्ये जे बॉन्डिंग असतं ते काय असतं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजेच हे बॉन्डिंग कसलं आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे कुणाचं दाखवलं आपण अल्कोहोलचं. असंच आपल्याला फिनॉलचं दाखवता येईल. फिनॉल म्हणजे काय AROH, आपण इकडं लिहूया. ते झालं अल्कोहोल मध्ये. फिनॉल मध्ये बघा AROH म्हणजे फिनॉल मायनस प्लस, वॉटर OH याच्यावर काय मायनस. या दोन्हीमध्ये काय तयार होतं हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. किंवा OH या दोन्हीमध्ये काय असतं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ही तिसरी फिजिकल प्रॉपर्टी आहे त्याची सोलिबिलिटी. तिसरी फिजिकल प्रॉपर्टी सोलिबिलिटी. फिनॉल्स अँड लोअर अल्कोहोल्स आर सोल्युबल. कशामुळं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असतं. कोणाबरोबर वॉटर बरोबर. मग हे आपण अल्कोहोलचं दाखवलंय आणि हे काय केलंय फिनॉलचं दाखवलंय, त्यामुळं ते काय असतात सोल्युबल. आणि शेवटची प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉइंट्स. आता अल्कोहोल आणि फिनॉल्स याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बॉइलिंग पॉइंट्स किंवा त्याला आपण फिजिकल कॉन्स्टंट म्हणतो. आता बॉइलिंग पॉइंट, आता याच्यामध्ये आपल्याला रूल्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिला रूल काय, ज्याचा मॉलिक्युलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. म्हणजे पहिलं बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल इज इन्क्रीजेस with increase in molar mass. increase in molar mass किंवा त्याला म्हणतो आपण मॉलिक्युलर मास. म्हणजे ज्याचा मॉलिक्युलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट काय जास्त. फॉर एक्झाम्पल बघा मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, प्रोपाइल अल्कोहोल, आणि एन ब्युटाइल अल्कोहोल.
आता मॉलिक्युलर मास कसं करतो आपण, एका कार्बनचं 12, एका हायड्रोजनचं 1 आणि ऑक्सिजनचं 16, 12 आणि 3 15 आणि 1 16 आणि 16 याचा 32 मॉलिक्युलर मास आहे. याचा 12 आणि 12 24, 24 आणि 6 40 आणि 24 आणि 6 30 आणि 16 46. म्हणजे मिथाइल अल्कोहोलपेक्षा इथाइल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, कारण मॉलिक्युलर मास जास्त आहे. इथाइल अल्कोहोलपेक्षा प्रोपाइल अल्कोहोलचा जास्त आहे, कारण कार्बन संख्या वाढली म्हणजे त्याचा मोलर मास वाढणार आहे. आणि प्रोपाइल अल्कोहोलपेक्षा ब्युटाइल अल्कोहोल एन ब्युटाइल अल्कोहोलचा जास्त आहे. म्हणजे ही त्याची काय आहे, पहिली बॉइलिंग पॉईंट डिटरमाइन करण्याचा रूल आहे. ज्याचा मॉलिक्युलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, जास्त असतो. याच्यामध्ये दुसरा रूल आहे. आता जर आपण आयसोमेरिक अल्कोहोल घेतली, आयसोमेरिक अल्कोहोल, आयसोमेरिक अल्कोहोल, आता आयसोमेरिक अल्कोहोल कोणाला म्हणतो आपण, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो परंतु कार्बन स्केलेटन मध्ये काय असतं, डिफरंट असतं. आयसोमेरिक अल्कोहोल मध्ये जेवढं ब्रँचिंगची संख्या जास्त तेवढं त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, कमी असतो. बॉइलिंग पॉईंट ऑफ आयसोमेरिक अल्कोहोल is decreases with increasing branches. म्हणजे ब्रँचेसची संख्या जेवढी जास्त तेवढं त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, कमी होत जातो. फॉर एक्झाम्पल बघा, CH3 CH2 CH2 CH2OH याचं नाव आहे एन ब्युटाइल अल्कोहोल, एन ब्युटाइल अल्कोहोल. दुसरा बघा CH3 CH2OH याचं नाव आहे आयसोप्रोपाइल आयसोब्युटाइल अल्कोहोल. तिसरं आहे CH3OH याचं नाव आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, 4च कार्बन आहेत, 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. H किती आहेत बघा, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 1 10. ची ब्रँचिंग जास्त बघा, इथं काय सांगितलं आपण, ब्रँचिंग वाढल्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, डिक्रीज होतो. म्हणून बघा याच्यामध्ये 2 ब्रँचेस आहेत, याच्यामध्ये 1 ब्रँच आहे, याच्यामध्ये 1 ही नाही. म्हणजे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल पेक्षा आयसोब्युटाइल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे आणि आयसोब्युटाइल अल्कोहोल पेक्षा एन ब्युटाइल अल्कोहोलचा जास्त आहे. कारण ब्रँचिंग वाढली, 1 ब्रँचिंग आहे, इथं 2 ब्रँचिंग आहे आणि इथं ब्रँचिंग नाहीत. म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमेरिक अल्कोहोल इज डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ ब्रँचेस. आणि शेवटचा रूल काय आहे बघा, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल is increases with increasing number of hydroxyl group. म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुपची संख्या जेवढी जास्त तेवढा त्याचा काय होतो, बॉइलिंग पॉइंट वाढत जातो. उदाहरणार्थ बघा, CH3 CH2 CH2OH CH3 CHOH
CH2OH आणि CH2OH, CHOH आणि CH2OH. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये एक OH ग्रुप आहे, याच्यामध्ये 2 OH ग्रुप आहेत आणि याच्यामध्ये 3 OH ग्रुप आहेत. आपला रूल काय आहे, जेवढं OH ग्रुपची संख्या जास्त तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, म्हणून याच्यापेक्षा याचा जास्त आणि याच्यापेक्षा याचा जास्त. हे आहे अल्कोहोलचं बॉइलिंग पॉईंट. अल्कोहोलचे काय आहेत, बॉइलिंग पॉईंट. आणि फिनॉलमध्ये आर्थो आणि पॅरा, जे आर्थो असतात त्या आर्थो पोझिशनचे जे ग्रुप असतात त्याचा काय असतो, बॉइलिंग पॉईंट काय असतो, जादा असतो. म्हणजे फिनॉलपेक्षा समजा क्रिसॉल घेतलं तर त्याच्यामध्ये आर्थो आणि पॅरापेक्षा आर्थोचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. म्हणजे फिनॉल आहे, समजा आपण काय केलं, हा क्रिसॉल आहे, हे फिनॉल आहे, हा पॅरा क्रिसॉल आहे. आणि जर समजा आपण आर्थो नायट्रोफिनॉल एक घेतलं, आर्थो नायट्रोफिनॉल. आता बघा, फिनॉलपेक्षा पॅराक्रिसॉलचा काय असतो, जास्त असतो. आणि पॅराक्रिसॉलपेक्षा आर्थो नायट्रोफिनॉल का, तर याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असतं. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इंट्रा कसं असतं बघा, आपण जर पाहिलं बघा, आर्थो नायट्रोफिनॉल हा OH नायट्रो ग्रुप लिहिताना आपण NO2 लिहितो, पण प्रत्यक्षात स्ट्रक्चर आपण या पद्धतीने काढतो. हे अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये काय होतं मग, हायड्रोजन बॉन्डिंग. याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर. म्हणजे आपण पाठीमागं इंटर बघितलं. इंटर म्हणजे काय, एकापेक्षा जास्त मॉलिक्युलमध्ये. आणि इंट्रा म्हणजे काय, एकच आहे. आर्थो नायट्रोफिनॉल एकच घेतलाय आणि त्याच्यामध्ये काय तयार होतं, हायड्रोजन बॉन्डिंग. त्यामुळं याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. हे आहे बॉइलिंग पॉईंट. म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल, या सर्व आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. आपल्याला अल्कोहोल पार्टवर मल्टिपल चॉईसला विचारलं जातं, असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर. त्यामुळं हा पार्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आणि त्याच्यावरची आपल्याला मल्टिपल सोडवता आली पाहिजेत. ह्या फिजिकल आणि प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज नंतर आपण पुढच्या तासाला त्याच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या आपण नंतरच्या तासाला